सब जन्मे एक बीज से सबकी मिट्टी एक, सब जन्मे एक बीज से सबकी मिट्टी एक। बीच में दुविधा पड़ गई, बीच में दुविधा पड़ गई, हो गए रूप अनेक, सबकी मिट्टी एक। वाह गोपाल जी। जी गोपाल जी, क्या राग छेड़ा है आपने। बहुत अच्छी बात कही है जी। बड़े बड़े विशेषज्ञों ने तो कहा ही है, विद्वानों ने तो कहा ही है, और तो और बहुत बड़े संत महात्माओं ने यही कहा है कि हम इसी मिट्टी से जन्मे हैं और इसी मिट्टी में हमें जाना है। जी हाँ। और इंसान को देखिए मिट्टी की कदर ही नहीं करता। तो इसीलिए हम आए हैं महाराष्ट्र के वीटा गांव में, जहां पर हम एक ऐसे इंसान से मिलेंगे जो ना सिर्फ मिट्टी की कदर करते हैं बल्कि इसे बचाने की कोशिश कर रहे हैं, और इसके लिए उन्होंने एक मुहिम छेड़ रखी है। तो चलिए मिलते हैं हमारे देश की शान श्री जयंत बर्वे जी से। आज देश में जैविक खेती करने वाले लोगों की संख्या बहुत ही कम है। कुछ ही लोग हैं जो जैविक खेती के महत्व से भली भांति परिचित हैं और उस पर अमल भी कर रहे हैं। महाराष्ट्र के वीटा गांव में रहने वाले जयंत वामन बर्वे ने इससे भी कुछ अलग किया है। वो जैविक खेती तो कर ही रहे हैं, इसके साथ साथ उन्होंने अपने अनुसंधान से उत्तम गुणवत्ता की जैविक खाद की कमी को भी पूरा किया है। आजकल जमाने में ऐसा है कि लोगों को टर्न की बेसिस पे कुछ चाहिए, ऐसा प्रोडक्ट चाहिए कि जो केमिकल को रिप्लेस करे। इसीलिए हमने ये प्रोडक्ट बनाया। ये केमिकल के लिए रिप्लेसमेंट है। आप केमिकल फार्मिंग छोड़ना चाहते हो, इमीडिएटली यू वांट टू टर्न टू ऑर्गेनिक फार्मिंग, यू यूज दिस। राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाला में 3 साल तक भौतिक रसायन विज्ञान में अनुसंधान करने के बाद जयंत बर्वे जी पुणे के एक महाविद्यालय में सहायक प्राध्यापक के पद पर कार्यरत हुए। आज जैविक खेती में बहुत बड़ा योगदान दे रहे जयंत बर्वे जी ने कभी कृषि या इससे संबंधित काम करने के बारे में सोचा भी नहीं था। तो मेरे पिताजी वो इमरजेंसी के टाइम में उधर आए थे और वो मुझे बोले कि भाई ये पूना में तुम जॉब कर रहे हो, इसके अगर तुम रिसर्च माइंडेड हो तो ये करने के सिवा अगर तुम अपने गांव में आओगे, अपने पास प्रॉपर्टी है, लैंड है, तुम्हारा खुद रिसर्च है, तो कुछ तुम खुद का बनाओगे तो हम बहुत सारे लोगों को जॉब दे सकेंगे। यानी कि तुम जॉब करने के बगैर तुम जॉब देने वाले आदमी बनो। ये मेरे पिताजी ने मेरे मन में ये सोच डाली। अपने गांव वीटा वापस आकर बर्वे जी ने रासायनिक खाद और कीटनाशकों की दुकान शुरू की। वो इतनी सफल हुई कि उन्हें श्रेष्ठ विक्रेता के लिए कई पुरस्कार तक मिले। तो एक फार्मर वहाँ दोपहर के टाइम में हमारे शॉप में आया तो बोलने लगा कि भाई बहुत सारे क्रोज आते हैं और क्रोज अंगूर का एक बेरी उसने अगर पंक्चर कर दिया तो उसका जूस पूरे बंच पे आ जाता है। तो बोला कि भाई ऐसा कुछ दवा दे दो कि जिस छिड़कने के बाद अगर कोई कौवा उधर आए और उसको खाए तो वो मर जाएगा। और कौवों में ऐसी टेंडेंसी रहती है कि एक कौवा अगर मर गया तो बाकी कोई उधर नहीं आता है। तो मेरे सोच में आ गया कि इतना स्ट्रांग कुछ हार्मफुल इंसेक्टिसाइड अगर उसने स्प्रे किया और वो अंगूर के साथ जो खाएगा उसके पेट में भी जाएगा, तो मेरा कॉन्शियस कुछ हिल गया, मेरा ब्रेन हिल गया उसके वजह से। तो उस टाइम मैंने सोचा कि ये जो मैं काम कर रहा हूँ, जो पेस्टिसाइड में बेच रहा हूँ, वो गलत है, मुझे कुछ और रास्ता ढूंढना चाहिए। मैंने सोचा कि चलो मैं भी हमारे फार्म में अंगूर लगाऊं और ऑर्गेनिक अंगूर बनाऊं जहां कोई पेस्टिसाइड मैं नहीं स्प्रे करूंगा। और उधर हमने केमिकल्स टू ऑर्गेनिक शिफ्टिंग मेरे माइंड का पूरा हो गया। बर्वे जी को एक मकसद मिल चुका था जिसमें जैविक खेती करना तो शामिल था ही, साथ ही साथ वो सोचने लगे कृषि क्षेत्र को उन्नत बनाने के नए नए तरीके। 15 to 20 इंग्रेडिएंट्स हमने इकट्ठा किए। उसके बाद में ये सब ग्राइंडिंग किया, उसका ब्लेंडिंग किया और उसमें बहुत सारे माइक्रोब हमने ऐड किए। उसमें हमने जीवामृत भी डाला क्योंकि जीवामृत बहुत सारे माइक्रोब देता है। अमृत पानी भी डाला, अमृत पानी भी माइक्रोबियल काउंट बढ़ाता है। बायोडायनेमिक का जो कल्चर है BD 500 वो भी हमने उसमें पानी में डाल के वो भी डाल दिया। उसमें अग्निहोत्रा की ऐश भी हमने उसमें डाल दी। तो इन सब के वजह से ये जो हमने इकट्ठा किया था और जिसका पाउडर हमने बनाया था उसका
ताकत बहुत बढ़ गया। जैविक खेती में अपने योगदान से उन्होंने न सिर्फ देश में नाम कमाया, बल्कि उनके काम से प्रभावित होकर विदेश तक से लोग उनसे मिलने आने लगे। अपनी मेहनत और लगन से बर्वे जी ने लोगों के सामने एक उदाहरण स्थापित किया। इन सब में उन्हें उनके परिवार का भरपूर साथ मिला। पूना का लाइफ छोड़ के, सिटी का लाइफ छोड़ के और जॉब छोड़ के यहाँ आने में प्रमुख योगदान मेरे पिताजी का था और मेरे वाइफ का, बीवी का था। कृषि क्षेत्र में अपने योगदान के लिए जैन परवे जी को कई पुरस्कारों से नवाजा जा चुका है। वो कृषि को रसायन रहित देखना चाहते हैं। उनका मानना है कि जब प्रकृति ने हमें इतने कारगर जैविक संसाधन दिए हैं, तो हम क्यों रसायनों के उपयोग से अपनी धरा को विषैला बनाएं? 23 डिसेंबर बुधवार हा आपल्या देशाचे माजी पंतप्रधान, 5वे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस आहे आणि हा किसान दिन म्हणून देशभर पाळला जातो। आतापर्यंत आपण इतिहासात जर डोकावलं तर फार पूर्वीच्या काळापासून शेतकऱ्यांच्या विषयी अत्यंत आदराची, कळकळीची अशी जाणीव सर्व राज्यकर्त्यांनी आपल्याला ठेवलेली आढळते। रामायण महाभारत काळापासून, श्रीकृष्ण काळापासून अगदी अलीकडे म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत सुद्धा शेतकऱ्यांच्या विषयी अतिशय कनवाळूपणाचं धोरण हे राज्यकर्त्यांनी ठेवलेलं आहे। शाहू महाराजांच्या काळात तर राधानगरीचं धरण हे शेतीला पाणी पुरवठा व्हावा या एकमेव उद्देशाने शाहू महाराजांनी कोल्हापूरचे हे केलेलं होतं। त्यानंतरच्या काळात स्वातंत्र्यानंतर सुद्धा आत्तापर्यंत आलेल्या प्रत्येक राज्यकर्त्यानं शेतकऱ्यांच्या विषयी जाणीव ठेवत त्याला जी जी सुविधा लागेल ती पुरवण्याचा आपापल्या प्रयत्न केला। 1960 सालाच्या दरम्यान या देशातला अन्न पुरवठा, शेतीतनं उत्पादन होणारं अन्नधान्य हे कमी पडेल की काय अशी भीती वाटायला लागल्यामुळे आपल्या पंतप्रधानांना त्यावेळी परदेशातून धान्य आयात करण्याची पाळी आली। ही अत्यंत नामुष्कीची वेळही होती, पण हे अन्नधान्य उत्पादन वाढवायसाठी काय करायचे याचा ज्यावेळी विचार केला गेला त्यावेळी असं ठरलं की नवीन प्रकारची बी बियाणे आणूया, त्या बी बियाण्यांच्या साहाय्यानं आपण शेतीतलं उत्पादन वाढवूया। म्हणून त्याने हायब्रिड बियाणे आणली आणि त्याच्यावरती अनेक प्रयोग चालू झाले। ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ या 3 विषयामध्ये प्रचंड प्रमाणात परदेशी नवीन बियाणे आली आणि त्या बियाण्यांचा परिणाम असा झाला की ती जास्त खादाड अशी बियाणे होती। म्हणजे जसं उत्पादन जास्त वाढत होतं त्याबरोबर ती व्होरॅशियस असं म्हणता येईल, म्हणजे त्यांना भरपूर रासायनिक खतं द्यायची पाळी आली आणि कमी खत देऊन त्यांची उत्पादनं अपेक्षेप्रमाणे येईन अशी झाली। म्हणून आपल्याकडे रासायनिक खतं त्याच्याबरोबर देण्याची पद्धत सुरू झाली आणि त्यामुळे रासायनिक शेतीचं एक युग आपल्या देशात चालू झालं। या युगाचा काय वाईट परिणाम झाला तर फार मोठा परिणाम जो झाला तो असा की शेतकऱ्यांना हे खत देताना किती द्यावं, किती प्रमाणात द्यावं याचा कुठलाही विवेक न राहण्यामुळं इम्बॅलन्स त्याचा शेतीमध्ये होऊ लागला। म्हणजे जमिनीत जर नत्र स्फोरत पाराश जर द्यायचा असेल तर केवळ नत्र स्वस्त पडतं म्हणून नत्र जास्त दिलं गेलं आणि त्याचा परिणाम म्हणजे येणाऱ्या किड्यांच्या हल्ल्यावरती होऊ लागला। आता हे किड्यांचे हल्ले होत आहेत म्हटल्यानंतर लगेच त्यांना मारण्यासाठी म्हणून कीटकनाशकांचा प्रचार सुरू झाला। अनेक प्रकारची कीटकनाशक आपल्या देशामध्ये वापरात येऊ लागली। याचा जो परिणाम झाला तो इतका मोठा वाईट झाला की आज देशामध्ये अनेक रोग आणि मानवांच्या आरोग्याच्या समस्या या विषारी अन्नामुळेच निर्माण झाल्या। आज आपल्या देशामध्ये या कीटकनाशकांची एवढी मोठी श्रृंखला वापरात येत आहे आणि त्याच्यावरती एवढं मोठं संशोधन चालू आहे की या कीटकनाशकांच्या अन्नातून सेवन होण्यामुळे मानवामध्ये अनेक नवीन विकार हे जाणवू लागलेले आहेत। ह्याला पर्याय काय? ह्याला पर्याय एकच होता की कुठल्याही परिस्थितीत जास्तीत जास्त आपली जमीन ही सशक्त बनवणं आणि तीही सेंद्रिय पद्धतीने बनवणं। शेती विद्यापीठाने कीटकनाशकांचा प्रचार करताना 40 गाडी एकरी शेणखत द्या म्हणून सांगितलं, पण हळूहळू शेतीचे तुकडे होत गेले, वाटण्या होत गेल्या, शेतीचं क्षेत्र कमी होत गेलं आणि ज्या माणसाकडे पूर्वी 40 जनावर असायची त्याकडे आता 2 आणि 3 जनावर स्वतःला सांभाळणं अवघड होऊ लागलं। त्यामुळे शेणखताचा पुरवठा कमी होऊ लागला। शेणखताचा पुरवठा कमी होण्याबरोबरच शेतीतला सेंद्रिय पदार्थ कमी होऊ लागला आणि संपूर्ण शेती ही जवळजवळ रसायनावरती अवलंबून अशी शेती बनू लागली। या रसायनावरच्या अवलंबून शेतीमध्ये अनेक कीटकनाशकांचा वापर, बुरशीनाशकांचा वापर हा वाढत गेल्यामुळे
सर्व अन्न आपलं हे विषारी बनत गेलं. याचा परिणाम असा झालाय की आज आपल्या देशात मिळणारा कुठलाही भाजीपाला, कुठलाही अन्नपदार्थ हा विषरहित आहे असं आपल्याला ठामपणाने सांगता येत नाही. आणि ह्यावरतीच 1900 साधारणपणे 72-75 सालापासून एक वेगळी चळवळ हळूहळू उभी राहिली की आपल्याला कीटकनाशक वापरायला लागू नयेत, अशी शेती आपण निर्माण करूया, ज्याला आपण सेंद्रिय शेती असं म्हणतो. 1952 साली पहिल्यांदा या कीटकनाशकाविरुद्ध पहिलं पुस्तक जर कोणी लिहिलं असेल तर रिचेल कार्सन या अमेरिकन विदुषीने लिहिलं होतं. तिनं असं लिहिलं की या कीटकनाशकांच्या वापरामुळं मानवी आरोग्यावरती आणि निसर्गावरती फार मोठा वाईट परिणाम होत आहे. तिच्या विरुद्ध अनेक चळवळी अमेरिकेत, परदेशात निर्माण झाल्या की बाई काहीतरी लिहितीये आणि काहीतरी निर्माण करतेय आणि याच्याशिवाय आमची शेती कशी होणार. पण ह्या पुस्तकाचा परिणाम आता आपल्या देशात जशी जाणवू लागला, या कीटकनाशकांचा जसा परिणाम जाणवू लागला, तसे आपले सुद्धा लोक बरेचसे जागृत होऊ लागले आणि नको बाबा, ही आपल्याला रसायनं नको वापरायला, नको कीटकनाशक वापरायला, नको रासायनिक खतं वापरायला. मग सेंद्रिय शेतीचा प्रचार हळूहळू वाढू लागला. आज देशामध्ये सेंद्रिय शेती करणारे असंख्य शेतकरी निर्माण झालेले आहेत. एकीकडे एक धोका असा निर्माण केला जातो शास्त्रज्ञांच्याकडून की सेंद्रिय शेतीतलं उत्पादन हे एवढे वाढत्या लोकसंख्येला पुरेसं होईल का. आता वास्तविक आपण जर थोडासा विचार केला तर पाणी पुरवठ्याच्या जर सुविधा जर जास्त चांगल्या असतील, योग्य सूर्यप्रकाश आणि योग्य हवामान जर असेल आणि जो जो काडी कचरा कुजणारा असेल, जो जो कुजणारा पदार्थ आहे तो जर शेतीत निश्चितपणे जर गेला तर ह्या जमिनीतल्या शेतीतनं येणारं उत्पादन हे निश्चितपणे येणाऱ्या वाढत्या लोकसंख्येला पुरेसं नक्की ठरणार आहे, याची खात्री आज सेंद्रिय शेतकरी देत आहेत. आम्ही उत्पादनाच्या बाबतीत सेंद्रिय शेती करताना अनेक असे विक्रम अनुभवतो आहोत की कोणतेही कुजणारी पदार्थ हा तुम्ही जमिनीत द्या, त्याच्यापासून त्याचं खत बनेल. ते सावकाश बनणारं खत असेल, ते जमिनीची उत्पादन शक्ती वाढवेल, ऑर्गॅनिक कर्ब वाढवेल आणि त्यामुळे ती जमीन अधिक सुदृढ होत जाईल, असा आम्हाला ठामपणे विश्वास वाटू लागलाय. आणि त्यामुळं आज ह्या किसान दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्या लोकांना एक आवाहन करेन की कोणत्याही परिस्थितीत जो जो कुजणारा पदार्थ तुम्हाला दिसेल तो शेतीमध्ये द्या, त्याचं खत बनवा, त्या जमिनीत त्या पिकाखाली ते जाऊ द्या, जमिनीला ते अन्न म्हणून जाऊ द्या. आणि त्या जमिनीला जर असा अन्न पुरवठा जर तुम्ही सतत सेंद्रिय पदार्थात जर करत राहिलात तर ती जमीन आपल्यालाही भरभरून देत राहील, याचा निश्चितपणे विश्वास आपण बाळगण्याची गरज आहे. आता हा जो विचार आहे हा आता देशभर आपल्या शेतात अनेक शेतकरी, आपल्या देशामध्ये अनेक शेतकरी या पद्धतीने विचार करत आहेत. काही वर्षापूर्वी काडी कचरा गावातला गोळा करा आणि तो कुजवा आणि तो शेतातून द्या, हा विचार सुद्धा साधारण 2000 सालापासून आपल्या देशात रुजू लागला. त्यामुळे आता पहा तुम्ही की प्रत्येक गावामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा द्या, तो ओला कचरा कुजवा, त्याचं खत बनवा आणि ते शेतकऱ्यांना स्वस्त दरात द्या, ही मुवमेंट सुद्धा आता सुरू झालेली आहे. त्याचं कारण हेच आहे की सेंद्रिय पदार्थ कुजल्यानंतर तो त्या जमिनीला इतकी प्रचंड ताकद देणार आहे आणि इतकी लांबपर्यंत टिकणारी ताकद देणार आहे, त्याचं जाणीव आता कार्यकर्त्यांना, देशकर्त्यांना, प्राध्यापकांना, शेती संशोधकांना जाणवू लागल्यामुळं आज शेतीमध्ये हे एक नवीन पांडा पडत चाललाय की जे जे कुजणार आहे ते जाणीवपूर्वक शेतात द्यायचं. पालापाचोळा असू द्या, गवत असू दे, शेणखत असू दे, अगदी मानवी विष्ठेपर्यंत, मूत्रापर्यंत सुद्धा सर्व घटक जर जमिनीला दिले गेले तर त्या जमिनीची ताकद ही दिवसेदिवस वाढत जाईल आणि त्यातून आपलं उत्पादन वाढ ही निश्चितपणे होत जाईल. यासाठी आपल्याला रासायनिक खतावरती अवलंबून राहायची गरज नाही. कुठल्याही परिस्थितीत रसायन खतांचा नाद सोडून सेंद्रिय पद्धतीनं शेती करून जर आपण शेती उत्पादन केलं तर ते आरोग्याला अतिशय हितकारक असं असेल. आणि हाच आजच्या किसान दिनाच्या निमित्तानं आपण सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवण्याचा संदेश आहे असं मला वाटतंय.